माझ्यामुळे ती तुरुंगात आहे. बिचाराची काही चूक नसताना माझ्या एका चुकीमुळे एकाचा जीव गेला. सिरियस, खूप चुकलं, खूप मोठी चूक केली. स्वराज, चूक केली. मला काय स्वराज, काय करतोस राजा? अच्छा, ओ बाबा, ए स्वराज, शांत हो. असं काय करतो राजा? हा? ओ त्यामुळे एका माणसाचा जीव गेला. माझ्या चुकीमुळे गेला. नाही रे राजा. माझ्यामुळे ती तुरुंगात आहे. मला काय अधिकार आहे सांग या घरात राहायचं? अरे आता एकदा मी बाबांना जाऊन खरं काय ते सांगू नाही का? नाही स्वराज. मी त्या घरच्यांना पण जाऊन सांगतो की मी केले हे सगळं. मला शिक्षा द्या, माझ्या भावाला नको. मी पोलिसांकडे जाऊन पण सांगतो की अरे. मला अटक करा, माझ्या भावाला सोडून द्या, त्याची काही चूक नाही. मी काय करू आता? मला सुचत नाही. मला काहीच सुचत नाही. मी काय करू? असं नाही करायचं बाळा, असं नाही करायचं. हे बघ, मला मान्य आहे तुला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, पण तू हे मुद्दामून नाही ना केलं. चुकून घडलंय की नाही तुझ्या हातनं, मार्ग निघेल यातनं. अनपेक्षितपणे सगळ्या गोष्टी घडल्यात रे स्वराज, त्यामुळे यातनं बाहेर पडायला आपल्याला सावरायला वेळ जाणार आहे की नाही, हो की नाही? आणि बघ, आपल्याला दीपला बाहेर काढायचं की नाही, या सगळ्यातनं काढायचं की नाही? त्या मुलीच्या घरावर केवढं संकट कोसळलंय. सगळं नीट होईल, सगळं निवळलं ना जरा की नीट होईल बाळा. नको काळजी करू इतकी, नको काळजी करू रे राजा. ज्योती, आधीच खूप वेळ झालाय, आणखी उशीर करून नाही चालणार. हा. ताई, ताई ऐक ना. अगं खूप वेळ ठेवून चालणार नाही. अगं चल ना. वेळ? हो ग, खरंच खूप वेळ झालाय. दादा आणि सुजा आलेत का? अगं बोला ना मग त्यांना आतमध्ये. छान गरम गरम कॉफी बनवते. ताई, ताई ऐक ना, तू असं का करते सगळं? बाहेर चल ना, 1 मिनिट बाहेर जावं लागेल आपल्याला. बाहेर? अच्छा, बाहेर आलेत का ते? अगं मग आत बोलव त्यांना. बाहेर काय करतायत ते? त्यांना म्हणा आत या, लग्नाची किती घाई आहे, खूप काम आहे. अगं पण ताई ऐक ना. हे बघ ताई ऐक, हे बघ, असं नको करू. मी तुला काय सांगते, शेवटचं दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. तू असं नको करू. चल बाहेर माझ्या बरोबर. दर्शन? अगं देव आहेत का ते दर्शन घ्यायला? आणि शेवटचं काय शेवटचं? तुला आधीच सांगितलंय, लग्न करून कायमची जात नाहीये मी. अरे येणार आहे अधून मधून भेटायला तुम्हाला. काय तू, मी पटकन कॉफी बनवते, तू त्यांना बोलून आण. जा. ऐक ना ताई ऐक ना. अगं तू असा धीर सोडून कसं चालेल? दादाचा फेवरेट कप. अगं तू असं का करते? ताई, तू जर धीर सोडलास तर काकू, आई, कीर्तीला कोण बघेल? अगं कोण बघेल म्हणजे? अगं दादा आणि सुजा आहेत ना, आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायसाठी खमके आहेत ते, कळलं का? ताई, ते दोघं आता काय ऐकत नाही आहेत का ते तुझं? अगं मस्करी करत असतील. काय तू पण, तुम्हाला त्यांची मस्करीच कळत नाही आणि त्यांना सुद्धा कळत नाही कुठे, कशी आणि कोणाबरोबर मस्करी करायची. थांब, मीच बघते. अगं ताई, माझं ऐकून काय नाही झालेलं दादा. सुजय, अरे इथे काय करताय तुम्ही? आणि ही काय झोपायची जागा आहे का? सगळ्यांना त्रास देऊ नका. उठा, खूप झाली आहे गंमत. उठा. आई, अगं का रडताय तुम्ही? काय झालं? आता कशाला आले ते इथे? मुलानं केलेल्या चुकीची परतफेड होणार नाही म्हणावं त्यांना. एवढं सगळं करून हिंमत कशी होती ते येण्याची यांची? दिखाऊपणा सगळा बसलं, बाकी काय.
एकदाही पुढे येऊ नका. माझ्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊन मन भरलं नाहीये का तुमचं? हा, की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला तिथे? निघायचं, लगेच निघायचं. सांगितलेलं ऐकायला येत नाहीये का तुम्हाला? ऐकायला येत नाहीये का मी काय बोलते? निघायचं म्हणाले मी. थांब ताई, त्यांचा काही दोष नाहीये. त्यांना बोलून काही उपयोग होणार नाही. ज्याचा दोष आहे तो कस्टडीत आहे. त्यामुळे तू शांत हो. मला कल्पना आहे तुमचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय आणि मला हे कळत नाही की हे आत्ता बोलणं योग्य आहे की नाही. तुम्हाला जी काय मदत लागेल ती करायला मी तयार आहे. तेव्हा अजिबात संकोच न बाळगता मला कळवा. साहेब, तुम्ही इथे आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे.